सकाळी सकाळी अग्निहोत्री मेन्शन 2 पिल्लांनी डोक्यावर घेतलेलं आणि त्या पिल्लांना सांभाळणारे बाकीचे मात्र हैराण झाले होते. प्रिन्सी, स्टॉप क्राईंग बच्चा. मम्मा झोपली आहे ना? काल ती खूप थकली होती. मग तिला झोपू दे राजा. अग्नेय त्याची प्रिन्सी उठताच तिला घेऊन तडक खाली आलेला. त्याला त्याच्या जाणाला आज अजिबात डिस्टर्ब करायचं नव्हतं. कालची तिची धावपळ बघता त्यानेच सकाळी तिचा अलार्म बंद केला होता. त्यात किटोही कधी नव्हे ते रात्री 2दा उठल्यामुळे तिला मध्ये मध्ये उठावंही लागलं होतं. म्हणून आता त्याला तिची झोप अजिबात डिस्टर्ब होऊ द्यायची नव्हती. खरंच किती नशीबवान बाई सिया तू, की तुला इतका समजून घेणारा नवरा भेटला. नाहीतर आजकालच्या जनरेशन मध्ये समजूतदार नवरा हे गणितच जुळेनासं झालंय. इकडे अग्नेय लिफ्ट मधून बाहेर यायला त्याला विष्णूही त्याच्या राजकुमाराबरोबर हॉलमध्ये फिरताना दिसला. तेही लेकरू रडतच होतं, पण निदान विष्णूच्या जोडीला आरव तरी होता आणि ती 2 माकडं त्या पिल्लाला शांत करत होती की रडवत होती हे त्यांचं त्यांनाच माहीत. बिग बी, अरे शांत कर ना ह्याला. बघ तो रडून रडून पूर्ण लाल झालाय. जर हनीला कळालं ना तू तिच्या गोऱ्या गोमट्या बाळाला लाल करून टाकलंस तर ती तर तुला काळं निळं करून टाकेल. आरवने हातवारे करून त्या पिल्लाला शांत करणाऱ्या विष्णूकडे वैतागतच बघितलं. त्याचे अतीचे एक्सप्रेशन बघूनच त्या बाळाने घाबरून भोकाड पसरलं असेल यात त्याला काहीच शंका नव्हती. निर्लज्ज मुला, मग आजपासून मला उपदेशाचे धडे देत आहेस, पण स्वतः काही कष्ट घेऊ नकोस. आणि हे तुझ्या हनीचं बाळ फक्त तिच्यासारखं झालंय. 2 मिनिट म्हणून मला सुखाने बसू देणार नाही. दोघं मिळून नुसता माझा जाच करतात. विष्णू आरववर चिडतच होता की लिफ्ट उघडताच आलेल्या दुसऱ्या संगीताने या दोघांचीही नजर तिकडे गेली. तर किटोलाही रडत अग्नीसोबत तिकडे आलेलं बघून या दोघांनी डोक्यावर हातच मारला. एक भोंगा कमी होता म्हणून हा माणूस तिलाही खाली घेऊन आला हाच प्रश्न पडला त्यांना. भाई, कीटो का रडतीये? बच्चा, मेरी जान, क्यों रो रहा है? कीटोला रडताना बघून आरवने पटकन पुढे येत तिला अग्नीकडून घेतलं. मम. तशी ती रडतच त्याच्या गालावर थोपटत त्याला काहीतरी सांगू लागली. किती ते गोड पाडस ते. त्याच्याकडेही तिच्या मम्माची चौकशी करत होती. मम्मम म्हणजे पाणी हवंय का माझ्या परीला? ओके चल, आपण पाणी पिऊ. आरवने त्याच्या नसलेल्या बुद्धीचा वापर करून तिच्या बोलण्याचा घेतलेला अर्थ बघून इथे अग्नेयचं तोंड बघण्यासारखं झालं. म्हणजे हा मुलगा नसलेला मेंदू वापरायचाच का? असेच काहीसे भाव होते त्याचे. आरव, अरे तिला पाणी नकोय तर तिची मम्मा हवीये. पण नुकत्याच आलेल्या नित्याच्या कानावर आरवचं ते अमूल्य ज्ञान पडताच तिने तर डोक्याला हातच मारून घेतला. अगये वेडे, ती मम्मा नाही तर मम्मम बोलतीये. तिला पाणी पाहिजे. आरव अजूनही आपणच बरोबर आहे या तोऱ्यात मिरवत होता, पण नित्याने आत्ता त्याला सपसेल इग्नोर करत अग्नीकडे पाहिलं. भाई, तिला भूक लागली. अरे वहिनी कुठे आहे? किटोचा भुकेने व्याकुळ झालेला चेहरा बघून नित्यालाही कसं तरीच झालं. त्यात ते दुसरंही पिल्लू रडत असल्याने तिलाही काहीच सुचेना. काल सगळेच दमल्यामुळे आज कोणीच अजून बाहेर आलं नव्हतं. नित्या, प्रिन्सेस खूप थकली होती म्हणून मी तिला उठवलं नाही. प्रिन्सीची नॅनीही अजून आली नाही, पण प्लीज तोपर्यंत तू तिला पावडरचं मिल्क फीड करते का? अग्नीचा जीवही आपल्या लेखीला
भुकेने रडताना बघून भरून आला. भाई, यात प्लीज काय, आत्तूची बू आहे ती. नित्याने होकारार्थी मान हलवत पटकन किटोला आरवकडून स्वतःकडे घेतलं. तसं तिने तिच्या खांद्यावर मान टाकत ती आता हळूहळू मुसमुसू लागली. अले माझ्या बेबी बूला किती ते रडू आलं. चला आपण आता मिल्की पिऊया हा. विष्णुदा, पिल्लूचं बोट त्याच्या तोंडात दे, मग तोही शांत होईल. नित्या किटोला घेऊन विष्णूला सांगून तिथून तडक किचनकडे गेली. तसं विष्णूने तिने सांगितल्याप्रमाणे त्याचं बोट त्याच्या तोंडात दिलं. आणि काय आश्चर्य, ते लेकरू त्याच्या बोटाला चोखत अगदी शांत झालं. ते बघून ही तिघही गार पडली ना. या जन्मात तरी त्यांना काय मुलं सांभाळता येणार नाही, यावर तर त्यांनीच आता निमूटपणे शिक्कामोर्तब केला आणि दमून सोफ्यावर बसून घेतलं. यार बिग बी, पण वहिनी बोलते बाळाने तोंडात बोट घालू नये. आरवने येऊन परत त्या पिल्लाच्या तोंडातला बोट काढताच त्याने पुन्हा भोकाड पसरलं. तसं विष्णू सोबत अग्नीनेही त्याला मनोमन फुल हाय व्होल्टेज शिवी हासडली. साल्या, का जीवावर उठलाय माझ्या? सध्या ह्याची मम्मा वॉशरूम मधून बाहेर येईपर्यंत त्याला जे चोकायचं ते चोकू दे रे बाबा, नाहीतर हा रडून रडून आजच मला बहिरा करणार. आणि ह्याची मॉम काय वर्षाची अंघोळ करतीये का मला तेच कळेना. विष्णू बोलतच होता की आरवला कसलासा वास आला. शी बिग बी, तुझं पोट खराब झालंय का? कसला भयानक वास सोडतोय तू. आरवने उलटीसारखं तोंड करत नाकावर हातच ठेवला. पण त्याच्या बोलण्यावर अग्नीला मात्र हसू आलं असलं तरी विष्णू मात्र चेतला ना. एक गधड्या, काहीही काय बोलतोय? मी कुठला वास नाही सोडला, तूच सोडला आहेस वाटतं. जा इथून, पळ लवकर. विष्णूच्या नाकातही तो वास घुसताच त्याचा मेंदूही बधीर झाला. अगदी भयानक घमघमाहट सुटलेला तिथे. ए हट बिग बी, काहीही का? मी जाऊन आलोय. आरवचा हात अजूनही तोंडावरच होता. अरे मग जर हा वास मी नाही सोडला, तू नाही सोडलास, मग कोणी? बोलता बोलताच विष्णूचं लक्ष शांत बसलेल्या अग्नीयावर गेलं. तशी आरवची संशयी नजरही त्याच्यावर आली. पण या दोघांना स्वतःकडे असं बघताना बघून इथे अग्नेयाची एक बुवई वर झाली ना. आणि त्याने बोटाने त्या पिल्लाकडे इशारा केला. बस. अग्नीच्या उठलेल्या त्या एका बोटावरच इथे विष्णूच्या काळजात धस्सच झालं. आरवचेही डोळे मोठे झाले आणि दोघांनीही घाबरून त्या पिल्लूची पॅन्ट बघायला दोघही अगदीच ताठ झाले. क्षणभरासाठी तिथे भयानक शांतता पसरली. दोघही पूर्णतः एक्सप्रेशन लेस झालेले. पण त्याच्या पुढच्याच मिनिटाला शी, आरव तर ओरडत किचनकडे पळाला. रीटा, आणि विष्णूने रडवेलं होतच त्या बाळासकट त्याच्या बेडरूमकडे धूम ठोकली. त्या दोघांचे एक्सप्रेशन बघून अग्नेयला तर लोळून लोळून हसूच झालं. पण हे त्या सडूच्या कॅरेक्टरमध्ये बसत नव्हतं ना, म्हणून तो गालात हसत तसाच लिफ्टकडे निघाला. रूममध्ये येताच त्याचं लक्ष बेडवर निपचित झोपलेल्या त्याच्या प्रिन्सेसकडे गेलं. झोपेतही तिच्या चेहऱ्यावरचा थकवा तो स्पष्ट पाहू शकत होता. म्हणून त्यालाच वाईट वाटलं. काल त्याचं पाखरू खूपच कसलं होतं. त्याने तिला अंग आकसून झोपलेलं बघून एसीचं टेम्परेचर वाढवत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. अहो, तसं तिने झोपेतही त्याचा स्पर्श ओळखून त्याचा हात पकडत तिच्या हृदयाशी धरताच त्याला तिचं हसूच आलं.
झोपेत त्याची बाहुली तिला नेहमीच निरागस वाटायची. स्लीप माय लव. त्याने तिच्या केसांमध्ये त्याची बोटं फिरवत तिला निर्धास्त करताच तिच्या कपाळावरची शीर सैल झाली. अहो कीटो. डोळ्यांवर झोप असली तरी तिची लेक तिच्या जवळ नाही ते जाणवलं तिला. शेवटी आई होती ती, मग तिला तिच्या लेकीला बघायला डोळ्यांची काय गरज ना. आणि तिने कसे बसे अर्धवट डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. प्रिन्सी नित्याकडे आहे. बस ती तिची कीटो नित्याकडे आहे ऐकूनच निर्धास्त झाली. तुम्ही झोपा ना माझ्या बाजूला. आत्ता थोडीशी त्याची ऊब हवी होती तिला. नो राजा, तू झोप, मी जिमला जातो. अग्नेयने प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिला बघूनच त्याला तिच्यावर नेहमीच प्रेम यायचं. नाही ना, प्लीज थोडा टाइम झोपा ना माझ्यासोबत. मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तो ऐकत नाही बघून अगदीच त्रासिक हावभाव झाले तिचे. आधीच डोळ्यांवरची झोप उघडत नव्हती, त्यात तो ऐकत नव्हता. मग काय झाली तिची चिडचिड स्टार्ट. ओके बाबा कम. आत्ता तिचं ऐकलं नाही तर तीही झोपणार नाही जाणून त्याने तिच्या बाजूला आडवं होत तिला मिठीत घेतलं. तशी ती त्या स्पर्शात लगेच झोपून गेली. रीटा, विष्णू, का हट्ट धरून बसलाय तुम्ही? हे तुमचंही घर आहे बाळांनो. आमच्याकडून काही चुकलंय का जे तुम्ही जायचं बोलताय? संध्याकाळच्या चहाच्या टाइमला सर्वजण लिव्हिंग एरियात बसून आत्ता या मुद्द्यावर गंभीर चर्चा करत होते. बाकी सर्व बोलत असले तरी अग्नेय अजून शांत होता, कारण त्याची सिया अगदी गप्प बसली होती. तिच्या हातातल्या त्या छोट्या पाडसाला तिने किती घट्ट तिच्या उराशी लावलेलं हे त्यालाही दिसत होतं. जणू त्याचं लांब जाणं तिला सहनच होणार नव्हतं. कीटो इतकंच त्याच्यावरही तिचं अतोनात प्रेम होतं. मॉम प्लीज असं बोलून आम्हाला लाजवू नका, पण आता आम्हाला खरंच गेलं पाहिजे. आणि असं कितीसं लांब असणार आहोत ना आपण. इथून अवघ्या 20 मिनिटावरच तर फ्लॅट आहे आमचा. आपण तर येऊन जाऊन असू. सुवर्णाच्या बोलण्यावर रीटाला अवघडूनच आलं. त्यांना इथे सर्वांच्या प्रेमाची कितीही किंमत असली तरी आपल्या मित्राच्या घरी असं किती दिवस राहणार हाच प्रश्न पडलेला. अगं पण हनी, काय गरज आहे तुम्हाला जायची? आपण फॅमिली आहोत, एकच फॅमिली. हे घर आपलं आहे आणि तुम्ही आपल्याच घराला सोडून जायचं बोलताय. आरवलाही त्या दोघांचं म्हणणं पटत नसल्याने त्याचीही चिडचिड सुरू झाली. आरव, अरे तसं नाही, पण तू समजून घे यार. विष्णूला तर या लोकांना कसं समजवायचं तेच कळेना. त्यात सियाचं शांत राहणं तिथे सर्वांनाच खटकत होतं. दा, आम्ही का समजून घ्यायचं रे? तुम्हीच समजून घ्या ना. तुमच्या जाण्याने आम्हाला त्रास होतोय तरी तुम्हाला जायचं आहे का? त्यांच्या जाण्याच्या विषयानेच नित्याचे डोळे भरून आले. तसं रीटानेही कसे बसे स्वतःचे डोळे पुसले आणि सियाकडे पाहिलं तर ती आत्ताही एकांशला घेऊन शांत बसली होती. रीटा, विष्णू, आता मोठ्यांच्या शब्दांचीही किंमत राहिली नाही का तुम्हाला? आणि अग्नी, तू काय सुंभासारखा शांत बसलाय? तुला ह्यांना समजावता येत नाही का? मी तर म्हणते या विष्णूच्या डोक्यातच एक ठेवून दे, म्हणजे त्याचं जाण्याचं भूतच उतरेल. आजीने अग्नेयवरची रागीट नजर त्या दोघांवरही टाकली, पण तिच्या बोलण्यावर इथे विष्णू चरकला ना, कारण त्याला चांगलंच माहीत होतं अग्नीच्या एका फटक्यातच तो बिचारा गार होईल ते. आजी, मॉम,
अहो तुमचं मन कळतंय मला, पण प्लीज समजून घ्या ना. अग्नेय आमचं कुटुंब आहे. त्याच्या आणि तुमच्याशिवाय आम्हाला तरी आहेच कोण ना. पण रीटा त्या सर्वांची तळमळ बघून भरलेल्या डोळ्यांनी काही बोलायला जाणार की, पण काय वहिनी, तो सियाच्या आलेल्या आवाजाने सर्वांच्या माना तिच्याकडे गेल्या. तर तिला लाल पडलेलं बघून अग्नीने मनातच नकारार्थी मान हलवली. खूप टाईमचं रडू आवरून बसली होती ती. पण काय वहिनी, सांगा ना, आता तुमची फॅमिली कंप्लीट झाली तर तुम्हाला तुमच्या मित्राची गरज नाही का? पण आम्हाला तर तुमची गरज आहे ना. आम्ही तुम्हा दोघांना आमची फॅमिली मानलं, पण कदाचित तुम्ही आम्हाला कधीच तुमचं कुटुंब मानलंच नाही. म्हणूनच तर इतका मोठा निर्णय किती सहज घेतलात तुम्ही. असो, मी तुम्हाला आता अजिबात अडवणार नाही. तुम्हाला जायचं ना, जा तुम्ही. पण मला फक्त इतकंच सांगा, जर तुम्हाला जायचंच होतं तर आम्हाला इतका जीव लावायचाच नव्हता ना. आणि माझा एकांश, त्याची तर आम्हाला इतकी सवय झालीये की तोही आता कीटो सारखाच या मेन्शनचा जीव झालाय. पण तुम्हाला ह्याचं काय ना, तुम्हाला तर तुमच्या मित्राच्या घरी राहायला संकोच वाटतोय. पण जर तुम्ही या घराला स्वतःचं मानलं असतं तर हा संकोच मध्ये आलाच नसता. सियाने एकांशच्या कपाळावर ओठ टेकवून त्याला व्यवस्थित सुवर्णाच्या हातात देत ती तिथून निघून गेली. तसं सर्वांचं लक्ष आता अग्नेयवर आलं. पण आता त्याचं ते भडकलेलं रौद्र रूप बघून विष्णूचा श्वास घशातच अडकला. त्याच्या जाणाला रडवल्यावर तो कोणाला बक्षत नाही, हे त्याच्याहून जास्त कोणाला माहित ना. अरे अग्नी भावा, कोण कुठे चाललंय? आम्ही तर कुठे जात नाही आहोत. तुला सोडून कसा जाऊ शकतो ना मी? यू आर माय फॅमिली यार. तुला आणि या घराला सोडून मी आणि रीटा कुठेच नाही जाणार, हे अगदी फायनल आहे. हो ना वाईफी? विष्णूची फाटलेली बघून खरं तर सर्वांना हसूच फुटलं. पण रीटाने मात्र भरलेल्या कंठाने हसतच येऊन अग्नीला मिठी मारली. तेव्हा आत्ता कुठे जाऊन तो थोडा निवांत झाला. मग काय वाटतं तुम्हाला, विष्णू आणि रीटाने अग्निहोत्री मेन्शन मध्ये राहणं योग्य असेल का, की त्यांनी खरंच त्यांच्या फ्लॅटवर निघून जावं? आणि लवकरच आता अग्नीचे डॅड येणार आहेत आणि त्यानंतर काय होणार आहे हे तुम्हालाही माहीतच आहे. त्यामुळे आत्ता तरी या स्टोरीला भरभरून प्रेम द्या. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.